आज 10 गिद्धों को ताडोबा अंधारी बाग परियोजना के ज़री जोन में संरक्षण हेतु छोड़ा गया। बॉम्बे हिस्ट्री नेचुरल सोसाइटी ने ताडोबा अंधारी बाग परियोजना में संरक्षण के लिए 10 गिद्ध दिए हैं। इस समय सोसाइटी के अध्यक्ष प्रवीण परदेशी वन विभाग के वरिष्ठ अधिकारियों के साथ चंद्रपुर पहुंचे थे। वन मंत्री मुनगंटीवार ने आज संरक्षण के लिए 10 गिद्धों को छोड़ा है। उन गिद्धों को राजस्थान राज्य से लाया गया है। वन मंत्री मुनगंटीवार ने कहा, देश में गिद्ध पक्षियों की संख्या जो पहले 4 करोड़ थी आज घटकर 60,000 से भी कम रह गई है। वन विभाग इस प्रजाति के तेजी से संरक्षण के लिए हर संभव प्रयास करने जा रहा है। इस प्रजाति का संरक्षण ठीक से हो तो आने वाले पर्यटकों की संख्या ताडोबा में गिद्ध दिखेंगे। इस मौके पर वन मंत्री मुनगंटीवार ने यह जानकारी दी। बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीच्या माध्यमातून आज ताडोबा येथे बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीचे अध्यक्ष श्री परदेशीजी इथे उपस्थित आहे। आमचे पीसीसीएफ वाईल्ड लाईफ श्री महिब गुप्ताजी उपस्थित आहे। या ठिकाणचे सीसीएफ रामगावकरजी उपस्थित आहे। पोलीस अधीक्षक परदेशीजी उपस्थित आहे। आज इथं आपण 10 जटायू हे मुक्त केलेत, ज्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता यांच्या संवर्धन संरक्षण व जटायू विस्ताराच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। रामायणामध्ये जटायू एक महत्त्वपूर्ण पात्र आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जटायूचा उल्लेख अनेकदा रामायणाच्या कथेमध्ये आपण ऐकायचो, पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये 4 कोटी जटायूंची संख्या होती, ती आज 60,000 पेक्षा कमी झाली आहे। या प्राणी सृष्टीमधला एक या शृंखलेतला महत्त्वाचा जटायू हा जेव्हा कमी होतो आहे तेव्हा आम्ही निर्णय केला आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी यामध्ये विशेष लक्ष देऊन या संवर्धनाचं काम करते। श्री प्रवीण परदेशीजी यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांनी आम्हाला 10 जटायू हे मुक्त करून या ठिकाणी संवर्धन व संरक्षणासाठी उपलब्ध करून दिले। मी त्यांनाही धन्यवाद देतो व निश्चितपणे या भागामध्ये दुर्मिळ नव्हे अदृश्य झालेले जटायू हे आता ताडोबा जंगलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं संवर्धन झाल्यानंतर हे आकाशामध्ये विहार करतील आणि या जीवसृष्टीमधला महत्त्वाचा दुवा असणारा जटायू हा आमच्या चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे या प्राणीसृष्टीमध्ये आपलं योगदान देईल।